पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद. अहिल्यानगरमध्ये भव्य हर घर तिरंगा यात्रा. मोदींच्या हर घर तिरंगा अभियानाला अहिल्यानगरचा उत्स्फूर्त प्रतिसाद. विद्यार्थ्यांची भव्य तिरंगा यात्रा. हातात तिरंगा, मुखी भारत माता की जय. अहिल्यानगरमध्ये हर घर तिरंगा यात्रेचा जल्लोष. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हर घर तिरंगा अभियानाच्या आवाहनाला प्रतिसाद देत अहिल्यानगर शहरात भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या आयोजनानुसार सावेडी मंडल सरचिटणीस तथा संयोजक आदित्य देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तिरंगा यात्रा उत्साहात पार पडली. या यात्रेत विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा ध्वज घेत भारत माता की जय, वंदे मातरमच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून सोडला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि देशभक्तीची भावना विशेष आकर्षण ठरली. फडकणारा तिरंगा काय सांगतो याचा प्रत्यय विद्यार्थ्यांच्या कृतीतून पाहायला मिळाला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकता आणि देशाविषयी आदर, अभिमानाची भावना निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला. महात्मा फुले एज्युकेशन सोसायटीच्या सकाराम मेहत्रे प्राथमिक विद्यालय, मंदाकिनीताई कला मंदिर आणि केशवराव गाडीलकर हायस्कूल, सावेडी, अहिल्यानगर या तिन्ही शाळांच्या प्रांगणात तिरंगा यात्रेचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी होऊ आम्ही गुणवंत, होऊ आम्ही यशवंत ही प्रेरणादायी प्रार्थना सादर केली. यावेळी विद्यार्थ्यांचा उत्साह वाकण्याजोगा होता. तिरंगा यात्रेनंतर उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊचे देखील वाटप करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या उत्साहात आणखी भर पडली. या कार्यक्रमासाठी भाजपाचे उपमहापौर, नगरसेवक, नगरसेविका, महिला पदाधिकारी, शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत 13, 14 आणि 15 ऑगस्ट दरम्यान सायंकाळी 6 वाजेपर्यंत घरावर तिरंगा ध्वज फडकवून स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. हातात तिरंगा, मुखी भारत माता की जय आणि वंदे मातरमचा जयघोष या वातावरणामुळे संपूर्ण सावेडी परिसर देशभक्तीने भारावून गेला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ही तिरंगा यात्रा केवळ रॅली न राहता नव्या पिढीमध्ये राष्ट्रप्रेम जागवणारा प्रेरणादायी उपक्रम ठरली. आज दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी माननीय देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या अभियानातून हर घर तिरंगा आणि तिरंगा रॅलीचे आज नियोजन आपण अहिल्यानगरमध्ये करण्यात आले होते. तर अहिल्यानगरमधल्या संपूर्ण रहिवाशांनी, देशवासियांनी व नागरिकांनी व सर्व माझे मित्रपरिवारांनी खूप मोठ्या प्रतिसादाने या रॅलीला संबोधित केलं आहे. खूप मोठ्या पद्धतीची रॅली याच्यातून काढली आहे. ही फक्त रॅली नसून हे देशासंदर्भात असलेले आपली देशभक्ती व तिरंगाभक्तीला असलेले प्रेम ह्या संदर्भाचं एक प्रतीक आहे असं मी मानतो. आणि ह्या पद्धतीचं प्रतीक, ह्या पद्धतीची देशभक्ती लहान वयापासूनच मोठ्यापर्यंत ही कायमस्वरूपी राहावे या संदर्भातली ही रॅली आहे. धन्यवाद. केशवराव गाडीलकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी या रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला आहे. काय सांगाल? त्यांचे मी मनापासून आभार मानतो. ज्यावेळेस मी त्यांच्याकडे ह्या रॅलीचं आयोजन करण्यासाठी निवेदन द्यायला गेलो होतो त्यावेळेस कोणत्याही पद्धतीचं किंतु परंतु न करता त्यांचे सगळे शिक्षक व मुख्याध्यापक साहेब यांनी मला क्षणाचे विचार न करता त्यांनी मला परमिशन दिली. आणि ह्या प्रत्येक विद्यार्थिनींनी या रॅलीमध्ये ज्या पद्धतीने मोठा सहभाग घेतला, उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला, त्यांच्यासाठी मी त्यांचे आभार मानतो.